आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे एक अत्यंत महत्त्वपूर्ण तारांकित प्रश्न जे आहे राज्यामध्ये शिक्षकांची रिक्त असलेली पदे जे आहे ते पवित्र पोर्टलद्वारे भरण्याबाबत एक तारांकित प्रश्न जे आहे आज विधानसभेमध्ये विचारला गेला होता, परंतु हा जो प्रश्न आहे तो प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आला नाही म्हणून त्यावर चर्चा नाही झाली. परंतु हा प्रश्न जे आहे आज 11व्या क्रमांकावर होता आणि त्याचा तारांकित प्रश्न क्रमांक हा आहे. हे सर्व सन्मान्य जे आपल्याला स्क्रीनवर त्यांचे नावे दिसत आहे, या आमदार महोदयांनी हा प्रश्न आज जे आहे तारांकित प्रश्न म्हणून जे आहे ते टाकलेलं आहे आणि त्यांनी सन्मान्य शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील का असा प्रश्न विचारला होता. त्यामध्ये त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आता आपण इथे बघूया. या सर्व प्रश्नांना शिक्षण मंत्री महोदयांनी लेखी उत्तर दिलेलं आहे. राज्यामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 60,000पेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यापैकी 30,000 शिक्षकांची भरती लवकरच करण्यात येईल अशी घोषणा मान्य शिक्षण मंत्र्यांनी गत अधिवेशनादरम्यान केली. हे खरे आहे का, असे शिक्षण मंत्र्यांनी त्यांनी विचारला होता. 2 नंबरचा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे की असल्यास जिल्हा परिषदांचे शाळांमधील जे प्राथमिक शिक्षकांची देखील पदे रिक्त आहे असे देखील निदर्शनास आले आहे, हे देखील खरे आहे का? 2 नंबरचा प्रश्न विचारला. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न त्यांनी विचारला, असल्यास उक्त प्रलंबित शिक्षक भरती पूर्ण करावी यासाठी राज्यातील डी.एड. बी.एड. अभियोग्यताधारकांनी पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर नुकतेच 3 दिवस उपोषण केले असून अनेक शिक्षक संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी देखील रिक्त पदे भरण्याबाबत मागणी केली आहे, हे खरे आहे का? असा प्रश्न त्यांना 3 प्रश्न विचारले होते. तर या तिन्ही प्रश्नांचा मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी लेखी उत्तर दिलेलं आहे की हो, हे सर्व जे प्रश्न आहे आणि तुम्ही सांगितलेले आहे ते खरे आहे, असे त्यांनी 1, 2 व 3 या प्रश्नाचे उत्तर म्हणून दिले आहे. होय, हे खरे आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न इथे विचारला होता अजून आमदार महोदयांनी, रिक्त जागा भरण्याच्या दृष्टीने शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असून देखील शासनाचे पवित्र पोर्टल अद्याप सुरू न झाल्याने तसेच बिंदूनावलीमध्ये देखील गैरप्रकार सुरू असल्याने पात्र उमेदवार कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहिले आहेत, हे खरे आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं आहे की हे अंशतः खरे आहेत. पवित्र पोर्टल सुरू झाले नाही हे खरे नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे की पवित्र पोर्टल सध्या राज्यामध्ये सुरू आहे. याचा अर्थ असा होतो, तथापि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिंदूनावलीमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या, हे देखील खरे आहे. ते बिंदूनावलीमधील त्रुटी दूर करून बिंदूनावली अद्ययावत करण्याबाबत शासन स्तर तसेच आयुक्त स्तरावरून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त, मावक यांना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार बिंदूनावली अद्ययावत करण्यात आलेली आहे. म्हणजे सर्व जिल्ह्यांची बिंदूनावली हे पूर्ण झालेली आहे, असे उत्तर त्यांनी जे आहे इथे प्रश्नाला देताना सांगितलेले आहे. यानंतर आता पुढील प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता की 5 नंबरचा, एकीकडे शासनाने रिक्त पदे तातडीने भरण्याची घोषणा करूनही दुसरीकडे कामगार विभागाच्या माहे-सप्टेंबर 2023च्या जी.आर.नुसार कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले, हे देखील खरे आहे का? आणि त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता की उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत, हे सांगावे. यावर जे मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की 5 नंबरच्या प्रश्नाला व 6 नंबरच्या प्रश्नाला त्यांनी एकच उत्तर इथे दिलेलं आहे. राज्यातील विविध विभाग कार्यालयात जे आहे बाह्ययंत्रे मार्फत मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी 6/9/2023 रोजी जे जी.आर. काढण्यात आला होता, तर त्यानुसार 9 सेवा पुरवठादार संस्था किंवा एजन्सी पॅनलला मान्यता दिली होती. यामध्ये शिक्षक व सहाय्यक शिक्षक हे देखील पदे समाविष्ट होती, असे त्यांनी मान्य केलेले आहे. दरम्यान सदर शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने 31/10/2023 रोजी जे आहे शासन निर्णयाने त्याला आता रद्द केलेला आहे. म्हणजे कंत्राटी पद भरतीचा जी.आर. रद्द झालेला आहे. याच राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांकानुसार जे आहे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येणार आहे, असे त्यांनी इथे उत्तर दिलेले आहे. आणि 7व्या प्रश्नाला त्यांनी सांगितलेलं आहे की प्रश्न उद्भवत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे त्यांनी सर्व प्रश्नाला इथे उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बिंदूनावलीमधील त्रुटी दूर केलेली आहे. पवित्र पोर्टल देखील सध्या सुरू आहे आणि कंत्राटी शिक्षकांची भरतीचा जी.आर. त्यांनी सांगितलेला आहे की तो रद्द झालेला आहे. म्हणून आता शिक्षकांची जी भरती आहे ते नियमित आणि TIT परीक्षेनंतर पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे, असे त्यांनी लेखी उत्तरामध्ये सांगितलेले आहे. तर मित्रांनो, हे विधानसभेमधला आज प्रश्न महत्त्वाचा होता, ज्याचं उत्तर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये देखील दिलेलं आहे.